देशातली पहिली सेलिब्रिटी म्हैस लक्ष्मी ब्लॅक ब्युटी हरियाणाच्या हिसार जिल्ह्याच्या सिंगवा खास गावची, जातीनं मुरा, रोज 32 लिटर दूध देते. हिचा बांधा, शिंग, खूर, ठेवण यामुळे लक्ष्मीनं देशातल्या सगळ्या स्पर्धा जिंकल्यात. आंध्राच्या विजयवाड्याच्या मालकानं लक्ष्मीला 25 लाखाला विकत घेतलं, BMW पेक्षाही अधिक किमतीत. हिचं सौंदर्य आणखी वाढावं म्हणून बघा, इथे हिच्या शिंगाला, सगळ्या शरीराला सरसो का तेल लावतात. आणि ही जी ब्लॅक ब्युटी आहे ना, तिचा एक रंजक असा इतिहास आहे. ही आहे मूळची लक्ष्मी हरियाणातल्या हिसार जिल्ह्यातल्या झिंगवा खासची. आणि तिकडे एक कपूर नावाचे शेतकरी होते, त्यांनीही ह्या लक्ष्मीला 2.5 लाख रुपयामध्ये खरेदी केलेलं आहे. आणि जेव्हा हे राजू सरपंच इथे आले, त्यांना ही लक्ष्मी विकत घ्यायची होती, तेव्हा त्यांनी त्याला नकार दिला आणि किंमत अशी सांगितली की राजू सरपंचांनी कदाचित विचारच नसता केला, 25 लाख रुपये. पण या राजू सरपंचाचं जनावरावरचं प्रेम असं की आधी 19 लाखाची बोली बोलल्यानंतर आणि ती त्या सरपंच ची बोली अमान्य केल्यानंतर सुद्धा 25 लाख रुपयाला त्यांनी ही म्हैस विकत घेतली. हरियाणाची ब्युटी, ब्लॅक ब्युटी असं आता तिचं देशभरातलं प्रसिद्ध नाव आहे, ब्लॅक ब्युटी. लक्ष्मी हरियाणातून आंध्रकडे निघाली तेव्हा मूळ मालकानं लक्ष्मीला 25,000च्या चांदीच्या दागिन्यानं सजवलं होतं. 2 लाख रुपये खर्चून गाव जेवण दिलं. 2000 पाहुण्यांचा हा सोहळा राष्ट्रीय बातम्यांचा विषय झाला होता. ये जो भैंस है, हाँ, अगर इसकी विशेषताएं की बात करें तो क्या विशेष लगता है इसमें? विशेषता ये है कि यानी कि रूप रंग सब भी सही है इसका, हाथ पर जो भी है तो सब सही है. हाँ, शरीर भी जो है तो सब सही है. हाँ, इसीलिए लंबाई चौड़ाई भी सब सही है इसका. बहुत लंबाई है, करीब करीब 9 फीट इसका लंबाई होगा. हाँ, 6 फीट करीब करीब मोटा मोटी 5.5 फीट 6 फीट ऊंचाई हाइट है. और दूध भी ज्यादा देती है. हाँ, दूध भी ज्यादा देती है. तो आपको नहीं लगता जरा ज्यादा कीमत हो गई 25 लाख? नहीं, मेरे को तो नहीं ज़्यादा दिखता, क्योंकि वो कंपटीशन वहाँ पर चल रहा था तो बोल के वहाँ से खरीद के लिया यार. वो बोली लगता था ना जब लेके आए. तो यहाँ पे भी ये कंपटीशन में आती है क्या? हाँ, कंपटीशन में जाता है ना. जाती है और जीतती भी है. 2 बार तो जीत के आए. क्या जीती है? वो कप जीत के आया. लक्ष्मीचे मालक राजीव सरपंच औषध कंपनीचे सर्वेसर्वा आहेत. देशी वाणाचं संगोपन व्हावं यासाठी 3 एकरात राजीव यांनी मोठा गोठा उभारलाय. या गोठ्यात जनावरांसाठी स्वतंत्र खोल्या आहेत. वर 24 तास फॅनची हवा. बाहुबली चित्रपटात पाहिलेले कम्प्युटर अॅनिमेटेड रेडे सुद्धा या रेड्यांची ताकद बघून लाजेल. 8 फूट लांबीचा, 7 फूट उंचीचं एक हलगट. जवळ जाण्याची भीती वाटावी अशा ताकदीनं मुसमुसलेले 9 रेडे या गोठ्यात आहेत. प्रत्येक रेड्याची स्वतंत्र खोली आहे. बाजारातली किंमत फक्त 9 लाख रुपये. क्या है ये? पोत है सर. पैसा है. हाँ, मुरा का है. मुर्रा जाती सर. तो मुरा जाति से इतना बड़ा भैंसा होता है क्या? हाँ, होता है सर. क्या खिलाते हैं आप इसको? इसको दाना खिलाते, कुट्टी खिलाते और घास खिलाते. हर दिन में? हर दिन सुबह शाम दोनों टाइम में. ही ओंगुल जातीची बैलजोडी. एक बैल 7 फुटाहूनही अधिक उंच आहे. किंमत 16 लाख रुपये. या बैलजोडीनं दक्षिण भारतातल्या शंकरपटाच्या बहुतेक शर्यती जिंकल्यात. तो ये बैल किस काम के? तो वो रेस का है, रेस का. पूरा रेस. हाँ, रेस का कंपटीशन को जाता है. कितना जाता है? साल में कितनी बार जाएगा कंपटीशन? ये महीने में 2 बार जाता है सर. और जीतता है? हाँ, जीतता है. हाँ जीतता है. अच्छा, फिर जीतता है? हाँ, जीत के आता है ये हमेशा. हमेशा. तो ये इसको जिताने के लिए करना क्या पड़ता है? जैसे पत्थर बांध कर, बहुत मोटा पत्थर है, उसको लोडिंग है और उसको बांध करके आता जगह उसको दौड़ाया जाता है. कितना बैल को किलोमीटर दौड़ाओगे? करीब करीब यानी कि 1 किलोमीटर इसको दौड़ लिया जाता है. अभी तो जब से आया यहाँ 3 प्राइज ले लिया. अभी 3 महीना हुआ इसको आने में और 3 महीना में 3 प्राइज ले लिया. राजीव सरपंचांचा हा खटाटोप देशी वंशांच्या वाणांचं जतन व्हावं यासाठी आहे. त्यासाठी गोठ्यामध्ये सिमन बँक सुद्धा उभारण्याचं काम चालू आहे.
3 कोटीहून अधिक गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचं बिहारहून आणलेले 6 नोकर काम पाहतात. जनावरांच्या देखभालीत कसलीच कसर राहणार नाही अशी ही व्यवस्था आहे. सरसोच्या तेलानं मालिश होते. स्पर्धेत सहभागासाठी जनावरांना रोज 1.5 किलोमीटर धावण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. त्याचाच परिणाम म्हणजे ही असंख्य पारितोषिकं. देशातल्या प्रमुख स्पर्धा या देशी वाणांनी जिंकल्यात. या जनावरांची क्रेज अशी की मुख्यमंत्र्यांपासून देशी विदेशी पाहुणे त्यांना पाहायला खास वाट वाकडी करून येतात. जशी एबीपी माझाची टीम इथे येऊन पोहोचली आहे. राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, विजयवाडा.